पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला। 26 सप्टेंबरला नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत आणि याच दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून आता तयारीला वेग आलेला आहे। 2 सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पुणे दौऱ्यावर असताना त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागलेला होता। यावेळेला राष्ट्रपती कार्यालयाने पत्राद्वारे रस्त्यांवरच्या खड्ड्यांबाबत नाराजी देखील व्यक्त केलेली होती। त्यामुळे मोदींच्या पुणे दौऱ्यापूर्वी पुण्यातील खड्डे बुजवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। प्रवास करणार आहे त्या मार्गांवरचे हे प्रत्येक खड्डे महापालिकेकडून बुजवले जात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला पुण्यात असणार आहेत। पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रोच्या भुयारी मार्गिकेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। मेट्रोच्या स्वारगेट मधल्या स्टेशनमधून ते बाहेर येणार आहेत आणि त्यानंतर या मार्गाने ते पुण्यातील SP कॉलेजच्या मैदानावरती पोहोचणार आहेत आणि पंतप्रधानांच्या ताफ्याला या खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी आपण जर इथे पाहिलं तर हे असं मार्किंग करण्यात आलंय, खडी आणि डांबर टाकण्यात आले आणि हे खड्डे बुजवण्यात येत आहेत। पुणेकरांचा प्रश्न आहे की फक्त पंतप्रधान येत आहेत म्हणून पुण्यातले खड्डे बुजवायचे का? एरवी लोकांना जो त्रास होतो त्या त्रासाचं काय? पुण्यातील या खड्ड्यांचा फटका देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील बसला होता। 2 आणि 3 सप्टेंबरला राष्ट्रपती पुणे दौऱ्यावरती असताना राजभवनमधून त्यांनी ज्या ठिकाणी प्रवास केला त्या ठिकाणी त्यांना खड्ड्यांचा त्रास झाला। राष्ट्रपती कार्यालयाकडून ही नाराजी कळवण्यात आली संबंधित यंत्रणेला। त्यानंतर पुणे पोलिसांनी हे पत्र लिहिलं पुणे महापालिका आयुक्तांना की तुम्ही आता राष्ट्रपतींचा दौरा तर झाला पण पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळी तरी किमान शहरातले खड्डे बुजवा आणि त्यानंतर महापालिकेला ही जाग आली आहे। पुणेकरांचा प्रश्न हाच आहे की असे महनीय व्यक्ती येत असताना हे व्यक्ती येत आहेत, पंतप्रधान असतील किंवा राष्ट्रपती असतील, शहरासाठी आनंदाची गोष्ट आहे, पण फक्त हे महनीय व्यक्ती येत असतानाच खड्डे बुजवायचे का? एरवी पुणेकरांना होणाऱ्या त्रासाचं काय? कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।